हमारा पक्ष हमारा वृक्ष। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भ राज 358 न्यूज। आज नाशिक शहराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजतंय आणि खास करून ही तपोवन भूमी अख्ख्या महाराष्ट्रात गाजते। अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज इथं स्वतःवरून 500 किलोमीटरचा प्रवास करून ते आज इथं आलेले आहेत। ते फक्त वृक्ष संगोपनाकरिता इथं आलेले आहेत। तिथं त्यांना कुठलाही राजकारणाचा त्यांचा भाग नाही। मला संभाजी ब्रिगेड या नावानं, या संभाजी ब्रिगेड या नावातच एवढी मोठी ताकद आहे की संभाजी महाराज म्हटलं की एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे लढवय चित्र आपल्या डोळ्यासमोर येते। त्यामुळे आपण संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला एवढंच विचारू इच्छितो की तुम्हाला काय वाटते, सत्ता बीजेपीची आहे आणि गिरीश महाजन आपण जे नारे दिलेत, गो बॅक गिरीश महाजन, तुम्हाला काय वाटते, शक्य आहे का? हे शक्य आपल्याला करावं लागणार आहे, कारण एकीची ताकद ही प्रचंड मोठी ताकद असते। बर, म्हणून मी या प्रसंगी सर्व नाशिककरांना सुद्धा आवाहन करतो, एक चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आम्ही सर्व लोक सोबत आहोतच। कारण संत परंपरा आणि महामानवांची परंपरा घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि ज्या प्रभू रामाच्या नावाने हे तपोवन आहे ते तपोवन टिकलं पाहिजे। या ठिकाणीचे वृक्ष याचं संवर्धन झालं पाहिजे। आपण संत तुकाराम महाराज नेहमी सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी। आणि जर ही भूमिका असेल आणि तुम्ही 33 कोटी देवदेवतांच्या नावावर 33 कोटी झाडं लावले आजपर्यंत सांगत होते, आज ते 33 कोटी झाडं कुठंच दिसत नाहीत। परंतु हे आले आहेत असलेली झाडं, हजारो झाडं इथं, लाखो झाडं इथं आहेत, याचं संवर्धन करणं हे शासनाचं काम आहे। परंतु शासन हे असलेलं संवर्धन करत नाही आणि ही तोडत असेल तर याला तीव्र विरोध सर्व स्तरातून झाला पाहिजे। जात पात धर्म समाज पक्ष संघटना ह्या सगळ्या बाजूला ठेवून नाशिककरांनी सर्वांनी या बहुजन नायक रामाच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे की जो राम बहुजनांचा कैवारी होता, ज्या रामाला स्मरून त्यांचं कृतज्ञता व्यक्त करत सकाळी उठले की लोक राम राम करतात, आणि त्या रामाची तपोवन भूमी आहे। आणि त्या तपोवन भूमीला जर हे नेस्तनाबूत करत असतील आणि बगल में छुरी मुंह में राम ही भूमिका घेऊन जर काम करत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही। नाशिककरांना माझं आव्हान आहे की घराघरात तपोवन हे आंदोलन चाललं पाहिजे। घराघरातल्या लोकांनी या तपोवन आंदोलनामध्ये आपल्या पुढच्या भविष्याच्या पिढीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपण रस्त्यावर आलं पाहिजेत। या प्रसंगी मी या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आवाहन करतो। आणि हे जे काही भाजप सरकार आहे, हे सरकार जरी आपल्याला वाटत असेल की आपलं सरकार आहे, आपण कोण्या पक्षाचा विरोध नाही, परंतु आज जी भूमिका त्यांची दिसते ती सगळ्या नाशिककरांना त्रास देणारी भूमिका आहे। आणि त्यामुळं संभाजी ब्रिगेड या माध्यमातून आम्ही आंदोलन करतोय। सर्व लोकांना सोबत आम्ही आहोत, जी लोक या वृक्ष संवर्धनाच्या आंदोलनामध्ये आहेत त्यांच्या सोबत आम्ही आहोत। कारण आमची एक सामाजिक भावना, सामाजिक ऋण म्हणून आम्ही ह्या मध्ये पडलं पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची भावना आहे। आणि त्यामुळं सर्व नाशिककरांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन एक जन आंदोलन या तपोवन भूमीला वाचवण्यासाठी या ठिकाणी। बरं, मला सांगा, असं म्हणतात सत्तेशिवाय शहाणपण नसते, सत्ता त्यांची आहे। जिन केस सरकारने निर्णय घेतला आणि वृक्ष तोडण्याचं त्यांची प्रक्रिया जर चालूच राहिली तर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून तुमची पुढील प्रक्रिया काय असेल? ते सरकार, सत्ता त्यांची असली तरी हे लोकशाहीचं सरकार आहे। बर, लोकशाही आहे इथं। तुम्ही जरी सत्ता हुकुमशाही करत असाल तर मग तुमची हुकुमशाही उलटून पडायला आम्हाला वेळ लागणार नाही। आज माझं लोकांना आव्हान आहे की तुम्ही सत्तेकडे न जाता सत्याची बाजू बघा, सत्यासोबत राहा आणि तरच आपला भविष्यामध्ये विजय होऊ शकतो। त्यामुळे एकीचं बळ हे प्रचंड मोठं बळ असते। एक संघपणे जर आपण हा लढा उभा केला तर निश्चित कोणाची माय इथं हे होऊ शकत नाही, की कोणाचा हिंमत होऊ शकत नाही की तुम्ही या ठिकाणी हे वृक्षाला हात लावाल। आज 300 वृक्ष तोडली, आपण किती असे शांततेने आंदोलन केले तरी ही लोक आपल्याला तोंड दाबवून बुक्याचा मार देतील, हे आंदोलन आपलं मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे सर्व माझ्या पोटतिडकीनं मी वेंबीच्या देठापासून सांगतो, माझ्या तीव्र भावना आहेत संभाजी ब्रिगेडच्या की सर्व लोकांनी इथे एकत्र आलं पाहिजेत। आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि जर हे गिरीश महाजन आणि सरकार जर ही भूमिका ऐकत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड गिरीश महाजनांना रस्त्यावर फिरू देणार नाही, परंतु त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी ही भूमिका घेऊन आता
परत मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमचं एक पत्र जाईल. या पद्धत त्यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घेईल आणि यासाठी आमचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये यानंतर आम्ही या नाशिककरांसाठी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करू. तर हे होते संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. या प्रश्नाला किती यश येते आपण पाहत राहू. प्रभुदास